हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सर्व मस्त आणि मजेतच असणार. मी लीना पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, सकाळी सकाळी स्वयंपाक पाणी जे आहे ते सर्व पटकन आवरून घेतलं आणि कपडे देखील इथे मी वाळत टाकून घेत होती. कारण मला आज ब्लाऊज जे आहे ना ते अर्जंटमध्ये शिवून द्यायचे होते. त्यासाठी माझी तीच धावपळ चालू होती. त्यामुळे म्हटलं बाकी सर्व काम आवरून घेतले आणि लगेचच कपडे वगैरे देखील धुवून इथे मी वाळत टाकत होती. तर बघा, बाहेर आभाळ तर एवढं येईल ना, पण पाऊस तर काय पडत नाहीये. तर इथं जो शंभू आहे ना, तो त्याचा कॅमेरा पकडायचं काम इथं चालू होतं. तर मला आज आहे ना ताक देखील म्हणजे लोणी काढून घ्यायचं होतं. तर त्यासाठी मी इथं म्हटले पटकन आवरेल म्हणून मिक्सर मध्ये टाकलं, पण जे व्हायचं तेच झालं. मिक्सर मध्ये ते काय झालं नाही. पुन्हा शेवटी मला परत रईने हलवावं लागलं ते इथं मी मिक्सर मधून पहिल्यांदाच करून बघत होती. कारण मी अशा वेळेस बहुतेक वेळेस ते रईनेच करत असते. माझ्याकडे लागते रई, पण तिला खूप वेळ लागतो. त्यामुळे म्हटलं थोडस काही आहे तर आज आपण मिक्सर मध्ये करून बघू. तर पण मिक्सर मध्ये काही झालं नाही. मग म्हटले जाऊ दे, आता ते ठेवून दिलं. त्यानंतर भांडे वगैरे पडलेले होते. भांडे लगेच म्हटले आता घासून घेऊ, किचन वगैरे सगळं आवरून घेऊ, म्हणजे आपण आपल्या कामांना मोकळं. तर त्यासाठी माझी तीच लगबग इथं चालू होती. तर भांडी वगैरे पडले होते ते घासून घेत होती. आज देवाचा घर देखील घासायचं होतं, कारण 2-3 दिवसापासून घासलेलं नव्हतं. ते थोडं खराब झालं होतं. तर म्हटले ते देखील घासून घेऊ. ते इथं मी तेच आवरून घेत होते. भांडी घासून घेतले, त्यानंतर किचन वगैरे देखील सगळं आवरून घेतलं आणि बाकीचे काय काम बाकी होते. आता सध्या मी ब्लाउजांचा लोड आहे, त्यामुळे मग थोडं थोडं जसं वेळ भेटेल तसं काम आवरते. कारण अगोदर ब्लाऊज वगैरे शिवून घेते. लाईटचं पण काही नक्की नसतं, कधी कधी लाईट जाते. त्यामुळे मग लाईट गेल्यानंतर बाकीचे घरातले काम आवरते. फरची वगैरे जे पुसायचं असलं ते. तर इथं आता हे भांडे वगैरे घासून घेतले, किचन देखील पुसून घेतला. त्यानंतर लगेचच बघा, आता मला इथं झाडून वगैरे घ्यायचं होतं. तर इथं बघा किती ऊन येत आहे सकाळी सकाळी. त्यानंतर सोफ्यावर देखील पसारा झालेला होता. म्हटले सोफा देखील व्यवस्थित आवरून घेऊ. तर मी इथं ते देखील कवर देखील व्यवस्थित टाकून घेत होते. आणि आज शंभूला देखील सुट्टी होती, कारण त्याला सॅटर्डे संडे सुट्टी असते. तो आज घरीच होता. तर म्हटले अगोदर व्यवस्थित आवरून वगैरे घ्यावा, त्यानंतर मग आपण आपल्या कामाला लागलं ते मग नंतर काही करणं होत नाही. नंतर करू करू असं म्हणतो, पण मग वेळ भेटत नाही. लगेच संध्याकाळ होऊन जाते एकदा. तर मग तेच मी इथं आवरून घेत होती. सोफ्याचे कवर वगैरे व्यवस्थित टाकून घ्यायचं माझं इथं काम चालू होतं. त्यानंतर लगेचच मला एक ब्लाऊज चा जो व्हिडिओ आहे तो शूट करायचा होता. ते इथे या ब्लाऊजचा मी व्हिडिओ जो आहे कटिंगचा तो शूट केला होता. त्यानंतर मला मेन फॅब्रिक वर ते स्टिच करायचं होतं. त्यासाठी ब्लाऊज पिसवर मी इथं कटिंग करून घेत होती. कारण कटिंगचा व्हिडिओ पेपर पॅटर्न जे होते ना ते मी व्हिडिओ शूट केला होता. आता फक्त स्टिचिंग करायची होती. तर इथं हे जे आहे ब्लाऊज मी इथं जे आहे ते व्यवस्थित कापून वगैरे घेत होती. म्हटले आता लगेचच स्टिचिंग देखील करून घेऊ, कारण 2 असे वर्कवाले ब्लाऊज होते ते मला आता स्टिच करायचे होते. तर त्यासाठीच मी इथं त्यानंतर बघा शंभूचं इथं चालू आहे. हा जो कॅमेरा पकडला आहे तर तो त्याचं इथे हे पराक्रम चालू आहे. त्याचं हे असं असतं, आपण जर कॅमेरा केला ना तो तिथं येऊन काहीतरी आपलं लक्ष नसलं का असं करत असतो. तर बघा, आता ते झालं. त्यानंतर एक पार्सल आलं होतं. ते पार्सल मला इथं ओपन करायचं होतं. तर त्यामध्ये मी ड्रेस मागवला होता मेशोवरून. तर म्हटले बघू कसा आहे आणि तुम्हाला देखील दाखवू. तर इथं बघा, आता हे जे फॅब्रिक आहे ना, म्हणजे दिसायला फोटो छान दिसत होतं, आहे पण छान. मला असं वाटतं की जर धुतला ना तर शक्यतो भरल हे कापड, पण मग मला आवडलं नाही. त्याचा कलर एकदमच असा जास्त भडक दिसत होता. त्यामुळे तर मी तुम्हाला इथं ओपन करून दाखवते. बघा, फिटिंग वगैरे करायची पण गरज पडली नसती, व्यवस्थित आला असता. पण मला कापड थोडंसं पतलं वाटलं. धुवून भरलं असतं शक्यतो, पण मग कलर देखील आवडला नाही. कारण फोटोत वेगळाच दिसत होता आणि रिअल मध्ये एकच खूपच डार्क दिसत होता इथं. तर आता मी हे मागवले, पण परत करून देईल. त्यावर ओढणी आणि पॅन्ट देखील होती. बघा, ओढणी तर खूपच मोठी होती आणि पॅन्ट देखील छान होती. बघा, धुतल्यावर पॅन्ट देखील भरली असती. तर म्हटले आता उद्या मला आवडलंच नाही कलर, तर त्यामुळे म्हटले आपण परत रिटर्न करून देऊ आणि दुसरं घेऊ. ते इथं आता मी ते पॅक करून ठेवते.
त्यानंतर बघा 2 ब्लाउज शिवून घेतले वर्कवाले जे कटिंग केलं होतं आणि अजून एक होतं. तर ते शिवून घेतले. त्यानंतर पसारा बघा. आता ते वर्कवाले जे होते ना, त्याला असे कट टाईपची जी डिझाइन होती, ती स्टिचिंग करताना मला अक्षरशः 3 सुया त्या ब्लाउजवर मोडल्या आणि त्याचे जे म्हणजे असे जिथं आता शिलाईमध्ये वर्क आलं ना, तिथं तोडून ते इतके मणी खाली पडलेली होती, इतकी कच म्हणजे त्या काचा असता ना कटपाई, तर त्या एवढी घाण झाली होती. म्हटले एका पायामध्ये वगैरे भरेल तर अगोदर आपण साफ वगैरे करून घेऊ म्हटले आणि संध्याकाळ देखील झाली होती. 5:30 वाजत आले होते. तर हे देखील येतील म्हटले आता ऑफिसवरून तर आपण पटापट आवरून घेऊ आणि सकाळचं आता खूप थकली होती त्यामुळे म्हटलं आता चहा वगैरे देखील घेऊ पण म्हटलं अगोदर हे आवरून घेऊ. खूप खराब झालेलं होतं. खूप ते याचं तर काही नाही छोटे तुकडे तर रोजच पडलेले असतात पण ते आज जे ब्लाऊज स्टिच केले ना ते त्यामुळे सर्व घरामध्ये असं त्या काठपाईच्या सर्व अशा काचा सर्व घरात झालेल्या होत्या म्हटले त्यामुळे म्हटले अगोदर आवरून घेऊ. आता इथं तेच माझी साफसफाई चाललेली होती. तर साफसफाई झाली. त्यानंतर बघा मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. इतकं आभाळ आलं होतं तर असं वाटत होतं का पाऊस येईल. पण आला तर काही नाही. त्यानंतर लगेचच चहा ठेवला आणि चहा घेतला. कारण खूप थकलेली होती. दिवसभर सकाळचं जेवण केलं तसं बसलेली होती. तर म्हटलं आता चहा घेऊ आणि पुढचं बघू. तर आता चहा मी मस्त थोडं बाहेर वातावरण खूप छान होतं त्यामुळे मग बाहेर घेऊन बसली आणि मला इथं बाहेर आवडतं कारण बाहेर जे आहे ना ते एकदम मोकळं आणि इथं खूप गार हवा येते. पुढच्या गॅलरीत पण छान आहे. पण इकडं मागे कसं कोणीच नसतं. पुढच्या गॅलरीत तसं पुढं घर वगैरे असतं तर तिथं नाही बसायला मला आवडत. तर मागे तसं कोणी नसतं त्यामुळे इथं निवांत असं बसावं असं वाटतं. तर चला तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आजचा दिवस कसा गेला तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करा. अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.